हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रू लाईन्स अबाउट लाईफ या चॅनलमध्ये. तर आज आपण मधुमेह म्हणजेच शुगर, डायबिटीस ज्याला आपण म्हणतो, की आजकाल 90% लोकांमध्ये याची लक्षणे दिसून येतात किंवा हा आजार आहे. मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने आपले आरोग्य जपण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी खालील गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आहार आणि पोषण. तंतुमय पदार्थांचे सेवन. आहारात पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. यामुळे साखर हळूहळू शोषली जाते. गोड पदार्थ टाळा. साखर, गूळ, मध आणि मिठाई पूर्णपणे टाळा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने अत्यंत कमी प्रमाणात घ्या. पांढरा भात, मैद्याचे पदार्थ आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेली फळे, उदाहरणार्थ आंबा, चिक्कू, केळी कमी प्रमाणात खावीत. नियमित जेवण. जेवणाच्या वेळा पाळा. एकदाच जास्त जेवण्यापेक्षा थोड्या थोड्या अंतराने छोटे आहार घेणे फायदेशीर ठरते. नियमित व्यायाम. दररोज किमान 30 ते 40 मिनिटे वेगाने चालण्याचा व्यायाम करा. योगासने. तणाव कमी करण्यासाठी आणि शरीरातील चयापचय सुधारण्यासाठी प्राणायाम आणि योगासने करावीत. औषधे आणि तपासणी. नियमित औषधे. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे किंवा इन्सुलिन वेळेवर घ्या. स्वतःच्या मनाने डोस बदलू नका. साखरेची तपासणी. रक्तातील साखरेची तपासणी वेळेवर करा. HbA1c चाचणी. दर 3 महिन्यांनी रक्तातील सरासरी साखरेची तपासणी करून घ्या. पाय आणि त्वचेची काळजी. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना जखम झाली तर ती लवकर भरून येत नाही. त्यामुळे स्वतःच्या पायांची काळजी घेत राहा. दररोज पाय स्वच्छ धुवून कोरडे ठेवा आणि जखम किंवा भेगा आहेत का ते तपासा. आरामदायी आणि योग्य मापाची पादत्राणे वापरा. इतर महत्त्वाच्या गोष्टी. पुरेशी झोप. दिवसातून 7 ते 8 तास झोप घ्या. पाण्याचे प्रमाण. भरपूर पाणी प्या, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहील. तणावमुक्ती. मानसिक तणाव वाढल्यामुळे साखरेची पातळी वाढू शकते, त्यामुळे छंद जोपासा किंवा ध्यान करा. नियमित आरोग्य तपासणी. डोळे, किडनी आणि हृदयाची नियमित तपासणी करत राहा, कारण मधुमेहाचा परिणाम या अवयवांवर होऊ शकतो. महत्त्वाची सूचना. वरील माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असू शकते, त्यामुळे कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी आपले फॅमिली डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. जर आमची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. काळजी घेत राहा.